दिया झाटे. ठाणे जीवनदीप वार्तामध्ये आपले स्वागत आहे. वळूया आजच्या बातमीपत्राकडे. जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोविली येथे आज दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी हिंदी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या भारत देशात विविध संस्कृतीचे विविध भाषा बोलणारे लोक एकत्रितपणे राहतात आणि या सर्व लोकांमध्ये संवाद साधण्यासाठी एक विशिष्ट भाषेचा वापर केला जातो, ती म्हणजे हिंदी भाषा. हिंदीला राजभाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि म्हणूनच या साऱ्याचं महत्त्व लक्षात घेता जीवनदीप महाविद्यालयामध्ये हिंदी दिवस साजरा करण्याचे आयोजले होते. विद्यार्थ्यांना ना केवळ आपल्या स्वतःच्या भाषेबद्दल तर आपल्या राष्ट्रीय भाषेबद्दल म्हणजेच हिंदी भाषेबद्दल त्यांच्यामध्ये गोडी निर्माण व्हावी हा हेतू समोर ठेवून हिंदी विभागाद्वारे हिंदी दिनाचे औचित्य साधून भित्तीपत्रक व काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. अनेक विद्यार्थ्यांनी स्वयंलिखित संकलित कविता एकत्रित करून खूप चांगल्या प्रकारे त्याचे सादरीकरण केले आणि त्यातून हिंदी भाषेबद्दलची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. या कार्यक्रमास उपस्थित असलेले महाविद्यालयाचे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे यांनी विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिवसाचे महत्त्व समजावून सांगितले. त्याचबरोबर हिंदी विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर निहारिका देशमुख यांनी देखील यशाच्या खडतर प्रवासावर आधारित विद्यार्थ्यांना प्रेरित करणारी कविता सादर केली. तसेच प्राध्यापिका जया देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी काव्य वाचन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक संजय रणखाम, द्वितीय क्रमांक जुई पवार, तृतीय क्रमांक स्नेहा शेलर व उत्तेजनार्थ रोहित देशमुख या विद्यार्थ्यांनी पटकावला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजनंदिनी लांजेवार हिने केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका यांची उपस्थिती लाभली होती आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कॅमेरामॅन भूषण मिरकुटेसह मी मोहिनी मुकाशी, जीवनदीप वार्ता. आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. पाहत राहा ठाणे जीवनदीप वार्ता.